नाही बेल की सर्व आम्ही तुम्हाला हे करायला लावले आणि आजूबाजू या ठिकाणी फक्त बोर्डावर आता तुमच्या मांडणीनुसार सगळे आम्ही फोन करून पाहिजे तुम्हाला व्हिडिओ दाखवले तुमच्या अधिकारी आहेत तुम्ही पाहिजे तर काय करायचं त्याच्या अर्ज तुम्ही लवकर आम्हाला रागायचं बरं का नाही तुम्ही राग जर आला तर मग सर फोन म्हणून होते शाळेवर चहाला गेले होते बाहेर येतात ते साहेब गाडी नाही त्याच्याकडं तो आता कशाला येतोय अहो बाकी बोलून कारण सांगितलं की शाळेत तुम्ही जाता शिक्षक कसं सांगतो तसं तुम्ही सांगायला लागला आता गाडी नाही चहा प्यायला गेलाय तिकडून निघालाय 2.5 तास झाले आता तुम्ही आज ठिकाण देता तुम्ही अधिकारी आज शोधताय का तुम्ही सहनशक्तीचा अंत बघताय ऐकून घेतलं बाबा जाऊ द्या काहीतरी असं नसतं चहा पितोय इथं 50 लोकांनी वडापाव घाला त्याच्या पाठीमागून बघा ते येतोय का त्याशिवाय आमदार ना मीटिंग तुम्हाला जाऊन देतो तुम्हाला जाऊन देणार नाही काय आमचं काम आहे किती करा खासगी मालमत्ता आहे काय पुरंदर तुमची मनाला वाटेल तसं चालवताय तुम्ही मनाला वाटेल आपण ठेवणार शेतकऱ्यांना त्रास देणार राजकारणाबाई वाटोळा करता का तालुक्याचं हेच चाललेलं आहे सांगायचं फोन करून की बाबा पुढे धरून कधी चालू व्हायचं आम्ही महिने झालं तीच वाट बघतोय 4 दिवस आपण काय करू सर्वांची नावं घ्यायची ऍड्रेस घ्या कसं आहे आता ऐका ना आमदार संयमी आम्ही संयमी नाही आम्ही तुमच्या घोडा लावायला सगळ्यांना गंभीर आहे आता कसं आहे तुम्ही विनाकारण इतका वेळ घालाय 3 तास झाले तुम्ही काय करताय कुठे तुम्ही फोन लागत नाही का त्याच्यावर माणूस नाही काय ऐका ना माझं काय म्हणणं आहे मला आपल्याला मीटिंग घ्यायची आपल्याला कुठले कोण नाही करू शकत आणि दुसरा विषय होता 30/12 पर्यंत योजना चालू राहणार नाही किंवा होणार नाही असं जे विधान होतं तर त्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ही पाण्याची परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला जे काही पंप आणि मोटर दुरुस्ती करायची आहे किंवा ती चालू आहे जी कंटिन्युअस प्रोसेस आहे ते याच्यात असतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि एक आपलं कुठलं ब्रेकडाऊन मेंटेनन्स याचे जे सातत्याने जे करावं लागतात ते आपण करणार पण हे चुकीचं 30/12 चालू होणार आम्ही आता हे 11 KVची सिस्टीम आहे आणि पंप्स आणि मोटर खूप मोठ्या क्षमतेचे आहे खूप आम्हाला एक 20-30 पॉईंटची चेकलिस्ट शिवाय ते आम्ही पंप चालूच करू शकत नाही आणि जे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही जे फेस केले किंवा ते चालू करणार आहे तर आम्ही निश्चित कधी चालू करणार तर एक लाईन आमचं नियोजन होतं की आज म्हणजे आज संध्याकाळी दुपारपर्यंत चालू करायचं होतं त्याचे जे काही लागणारे विषय होते ते आम्ही केले होते पण अजून काही आमच्याकडे स्टार्टरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा ते फॉल्ट फाइंडिंगसाठी वेळ लागतो तर आम्ही निश्चित एक उद्या दुपारपर्यंत किंवा ते एक पंप तरी चालू करतो पुढचं ते सोमेश्वर कारखान्याने जी टीम दिली होती त्यांनी ॲक्च्युएटर्स आणि कूलिंग सिस्टीमची जी कचरा काढला होता तो आपण काढून घेतला होता पंप त्यांनी दुरुस्त केले नव्हते जे टप्पा 6ला एक त्यांनी आपल्याला जे कूलर एक लागतो समजा थोडक्यात एक टप्पा 6ला जे पंप काढायला एक कूलर असतो तो कूलर कारखान्यामध्ये असतो किंवा इकडे सासवडला किंवा आपल्या पुरीला नव्हता म्हणून त्यांच्याकडनं ते पंपचं कूलर काढण्यासाठी कोण राणे म्हणून होती त्यांची मदत घेतली होती कारण की वर्कशॉपमध्ये ते मिळत नव्हतं कारण की आपल्याला पंप रिपेअरच्या दृष्टीने आपल्याला सोमेश्वर कारखाने खूप मदत केली जे काय आता एक 4 महिने स्कीम चालली त्या दृष्टीने पूर्ण पंप खोलल्यानंतर त्याला जे काही स्पेअर वगैरे त्या दृष्टीने सोमेश्वर कारखान्याने आम्हाला खूप मदत केली इव्हन कुलिंग सिस्टीममध्ये जो कचरा अडकतोय त्यासाठी स्ट्रेनर वगैरे बनवून दिले सगळे फक्त स्कीम पूर्ण दिवस चालल्यामुळं ते स्ट्रेनर आपल्याला बसवायचं काम राहिलं बाकी लाईन बसवली तर त्या लाईनमध्ये अजूनही येऊन प्लास्टिक अडकतं आत्ताच्या दृष्टीने आपल्या स्कीमवर 2-2 पंप रेडी आहेत परंतु आमचं नियोजन असं आहे का एक पंप किमान 48 तास चालल्याशिवाय त्या कन्क्लुजनला येऊ शकत नाही का हा पंप ओके झाला तो पंप 48 तास झाल्यानंतर पंप स्विच करायचा दुसरा पंप 48 तास चालवायचा तो ओके असेल तरच आम्ही 2 पंप ॲट अ टाइम रनमध्ये घेणार आहे असं नियोजन आहे आमच्या लक्षात नाही आलं साहेब मुद्दा सरांनी मला वाटतं सरांनी असं विचारलेलं आहे
सर तो मुद्दा भरकटतोय का? कारण त्याच्यात तुम्ही असं विचारलंय का की सोमेश्वर कारखान्याने जे खर्च किंवा जे मदत केली तर त्याचं बिल तुम्ही त्या खर्चामध्ये असं काही नाही मदत केली त्यांनी. सोमेश्वर कारखान्याने पूर्णपणे त्यांच्या ह्याच्यावरती त्यांच्या टीमने काम केलं. इव्हन साहेब ग्रीसचं पण पैसे आम्ही देऊ ना ते सर्व्हिसिंग वॉल वगैरे जे काय त्यांनी सर्व्हिस केले त्याला पूर्ण आमचंच सहकार्य राहिले आणि त्यांच्या टीमने सगळे सहकार्य केले. एक मिनिट सर, मी करेक्ट करतो त्याच्यामध्ये सुद्धा. काही वेळेस आहे ना आपल्याकडे प्रोव्हिजन झाली नाही ग्रीसच्या पैशाची इमिजिएटली, तर ते ग्रीस सुद्धा आहे ना त्या राणे सरांनी आणलंय. लक्षात वैयक्तिक हिच्यामध्ये सर झालंय काही वेळेस. म्हणजे काय होतं आपल्याकडे, एक मिनिट ऐका ना, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे उपलब्ध नव्हतं. एजन्सीने हॅलो ऐका ना, तुमच्याकडे उपलब्ध, लेट्स हॅव अ जनरल टॉक. तुमच्या एजन्सीकडे नव्हतं, ग्रीस त्यांनी आणलं, ग्रीस लावलं. कारण की ना तुमच्याकडे कसं आहे की ते प्रोव्हिजन नव्हती त्याची, ती प्रोव्हिजन 2 दिवसानंतर होती. जर तुम्ही ते काय म्हणतात त्याला, ते निधी उपलब्ध नव्हता तेवढा, त्याच्यामुळे ते ग्रीस पण त्यांनी आणलं, ग्रीस त्यांनी लावलं. हे झालेलं आहे सर. हे बघा, मला खरं खोटं नाही करायचं. मी काय म्हटलं, मी एका वाक्यात काय म्हटलं, सोमेश्वर कारखान्याने जे केलं ते त्यांच्या खर्चातून, म्हणजे त्यांच्या खर्चातून नाही, त्या टीमनी सगळ्यांनी केलं. म्हणजे आम्हाला कधी आहे ना सोमेश्वरच्या चेअरमननी सांगितलं ना आमचा किती खर्च झाला, किंवा सोमेश्वरच्या टीमनी सांगितलं ना किती खर्च केला. ज्यांना तुम्ही जी जबाबदारी, म्हणजे तुम्ही तुमच्या टीमने त्यांच्या टीमने म्युच्युअली जे केलं ना त्या पद्धतीने त्यांनी आपला तो खर्च केला आणि मोटर म्हणजे मदत झाली त्यांची, हे मान्य आपल्याला. त्यामुळे मी त्याच्यात बोलत नाही. मी काय म्हणतो माहिती का सर, की त्या 4.5 करोडच्या ह्याच्या खर्चामध्ये काय झालं ना सर, हे महत्वाचं. आता ग्रीस बीस काढायला लागलं सर, खूप साऱ्या गोष्टी मग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आपण एवढ्या डीपमध्ये गेलो ना तर मग सर काय होतंय, जेवढं जास्त जाऊ ना तेवढी शरीराची भूक सुद्धा जास्त मोठी दिसायला लागतं. हे जे बेरिंग आहे ना, हे बॅबिट बेरिंग म्हणतात. हे बेरिंग ना कास्टिंग सर ऐका ना, मला आहे ना, आय ॲग्री. मी आहे ना, आता आमच्याकडे काही जण इंजिनियर आहेत, मी इंजिनियर नाही, मी आपला कॉमर्सचा विद्यार्थी आहे. फक्त मला सर काय म्हणायचं माहिती का ह्याच्यामध्ये, हे जे आपण म्हणतो ना, मी तुमच्या कामाला डिनाय करत नाही. कारण सर कसं माहिती का, मरणाला आलेली योजना आहे ना, तुम्ही 6 महिने प्रोसेस केली, जर ती केली नसती ना तर आणखी भयानक आम्हाला दुष्काळ जाणवला असता. हे सगळ्यांना मान्य आहे, आमच्या पूर्व भागातलं ना. आम्ही म्हणत नाही, मी असेल, खासदार सुप्रियाताई ना, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे माझ्या सगळ्या गावकऱ्यांना, म्हणजे पुरंदर उपसाच्या योजनेतल्या भागातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मान्य आहे की बाबा ती म्हणजे योजना आहे ना, म्हणजे ती चालणं हेच आश्चर्य आहे. 2023 जानेवारीपासून ते मे 2024 पर्यंत थोड्याफार दिवसांच्या ह्याच्याने, आता जसं पत्रकारांनी दाखवली एवढी योजना, पण ती 24 वर्षानंतर सुद्धा एवढी चालणं हेच खूप मोठं आश्चर्य. हे मला मान्य आहे सर. जे तुम्ही त्याच्याबरोबर करताय तेही मान्य, कारण 24 वर्षापूर्वीची गाडीला आता स्पेअर पार्ट पण मिळत नाही, मोटर तर वेगळंच गोष्ट आहे, किंवा हे बरोबर की नाही सर. त्यामुळे आय ॲग्री. म्हणजे तुमचं केलेलं, मी असं म्हणत नाही की मी का सर सोमेश्वर कारखान्याची तारीफ केली, कारण त्यांचं काम नसताना त्यांनी केलं. आपला तर सर फोकस आहे, आपण केलंय. म्हणजे मी असं नाही म्हणत, तुमचंही काम ऍप्रिशिएबल आहे. त्यावेळेस जे जानेवारीत तुम्ही केलं ना ते काम सर ऍप्रिशिएबलच आहे. मी असं म्हणत नाही, कारण नुसतं एक तर सोमेश्वर कारखान्यानं नाही केलं. मी मागाशी काय बोललो सर, आपली टीम आणि सोमेश्वर कारखान्याची टीम ह्यांनी जॉईंटली केलं ना सर, म्हणून फक्त सोमेश्वर कारखान्याला का अधिकचे मार्क आहेत सर, त्यांचं काम नसताना ते आले आपल्या मदतीला, म्हणून वेळ कमी लागला. हे तर ॲग्रीड आहे का नाही सर. ह्याच्या पलीकडे मी काहीच बोललो नाही सर. आणि आपण जे म्हणतो ना सर, आय एम ऍब्सोल्युटली ॲग्रीड फॉर दॅट. फक्त मला काय म्हणायचं माहिती का सर, की आज आहे ना, आजही पाऊस जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला झालाय तरी सुद्धा आमच्या पूर्व भागामध्ये, पुरंदर उपसाच्या क्षेत्रामध्ये आणि जानाई शिरसाच्या क्षेत्रामध्ये पाऊस नाहीये. आजही तिथे दुष्काळ आहे, आजही तिथे पाण्याचे टँकर आहेत. आणि म्हणून आम्हाला ती स्कीम महत्वाची. आज जर आमच्याकडे पाऊस झाला असताना आम्ही 6 महिने काय
आम्ही अजून 5 वर्ष पण थांबू पाऊस नाही आला तर. पण परिस्थिती आमच्याकडे तशी नाही ना. पुरंदर उत्सव ही आमच्यासाठी अमृतवाहिनी आहे. म्हणून आहे ना ती स्कीमला आहे ना तुम्ही डिसेंबर म्हणताय, जास्त काही झाले असली तर आत्ताच आपलं इलेक्शन लावून टाकू म्हणजे संपून जाईल विषय. बरोबर म्हणजे मला चुकतंय मी असं कधीच माझ्या नाही तुमच्या नाही हो सर. मी जे शेतकऱ्यांच्या अर्जातून आले त्याच्या ह्याच्याने आलोय तेवढं सर. तर फक्त मला काय म्हणायचं की आता पोझिशन काय, आपण परत विषयांतर झालं सॉरी, की आता स्टेटस काय आहे स्कीम. स्टेटस सर्व सांगतो. टप्पा 1 ला आपले पंप नंबर 2 आणि 3 रेडी आहेत. 3 नंबर पंपाचा आपण आता वर्क ऑर्डर झालेली रिपेअरची 2 पंपाची 3 आणि 4. त्यापैकी 3 नंबर पंप आपण रेडी केलेला आहे आणि 4 नंबर पंप आता फुल रिपेअरसाठी दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे. त्या 2 पंपाची आपली कार्यादेश म्हणजे निर्गमित झालेत विभागीय कार्यालयाकडनं. हे झालं टप्पा 1चा. आता टप्पा 1 ला 2 आणि पंप क्रमांक 3 रेडी आहेत आणि 2 पंप अंडर रिपेअर आहेत. टप्पा 2 ला सुद्धा फक्त 2च पंप आपण रेडी केलेले आहेत, कारण तिथं एकाची मोटार, एकाचा पंप, एकाचा सॉफ्ट टायर अशा गोष्टी रिपेअरच्या दुरुस्तीने चालू आहेत. पण तरी त्यातल्या त्या टप्पा 2 ला पण आपण पंप क्रमांक 1 आणि पंप क्रमांक 4 असे 2 पंप रेडी केलेले आहेत. सेम कंडिशन टप्पा 3 ला पण पंप क्रमांक 1 आणि पंप क्रमांक 3 असे 2 पंप रेडी केलेले आहेत. टप्पा 3 ला चायना मोटर आहेत आपल्या. चायना मोटर एक मोटर आपण दुरुस्ती केली, त्याची पण कार्यादेश अजून निर्गमित व्हायचे. तरी इन ॲडव्हान्स आपण तिथं 1 मोटर दुरुस्ती केलेली आहे, पण तिथलं सॉफ्ट टायरचं काम पेंडिंग. टप्पा 4 ला आपले 2 पंप रेडी आहेत, 1 पंप अर्धवट रेडी आहे. 3 पंपाच्या दृष्टीने तिथं होऊ शकतात टप्पा 4 ला. टप्पा 4 ला पंप क्रमांक 2 आणि पंप क्रमांक 4 हे फुल रेडी आहे. तिथं आता सध्या तरी काही इश्यू नाहीये. सॉफ्ट स्टार्टर ओके, मोटारी ओके, पंप ओके. त्यामुळे टप्पा क्रमांक 1 ते 4 इथं प्रत्येक ठिकाणी 2-2 पंप आपण आता रेडी करून ठेवलेले आहेत. परंतु अजूनही आम्हाला इलेक्ट्रिक फॉल्ट हे येतात येते. एसटी पॅनल मध्ये फ्यूज जाणं, टायमर जाणं, रिले जाणं. आता ही जी कंपनी गुजरातवाल्यांना जी ऑर्डर झाली त्यांनी त्यांचा माणूस अपॉइंट केलाय, पण त्याला अजून पूर्ण सिस्टीम कळायला किमान 1-2 महिने जाणार आहेत. कारण तेवढं आपली सिस्टीम तो त्यांनी केली चेक. त्यांनी असं पण सांगितलं का साहेब याच्यामध्ये फ्यूज नाहीये, त्याच्यामध्ये रिले नाहीये, हा पार्ट तुम्ही बायपास केलेला आहे. ती वायर दिसत नाही, खाली एक वायर दिसते, वर भलतीच वायर दिसते. तो 2 ते 3 दिवस तो पूर्ण चक्रवलेला आहे का ही सिस्टीम तुम्ही कशी चालवताय. तर हे प्रॉब्लेम डायग्नोसिस व्हायला वेळ लागणार आहे. तरी त्यातल्या त्यात मी त्याला सांगितलं तुला इथं डे नाईट काम करावं लागणार आहे, त्याशिवाय तुला ही सिस्टीम कळणार नाही. तुला अजून कोणाची त्यांच्या एजन्सीला पण आम्ही पत्र देणार आहे का तुझी अजून कुठली चांगली एक्सपर्ट टीम असेल ती या पुरंदर योजनेवर डिप्लॉय कर आणि जे काही इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे, एसटी पॅनल असतील, सॉफ्ट टायर असेल, एलटी असेल, ऍक्च्युएटर, सगळे इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आम्हाला परत यायला नाही पाहिजे या दृष्टीने स्कीम हेल्दी कर. तुला जे काय लागतं रिले, टायमर, रिले, कॉन्टॅक्टर काय आणत त्याची तजवीज तू करून दे. तर हे थोडासा वेळ जाणार आहे का त्याला पूर्ण सिस्टीम करण्यासाठी. मेनवाईल उद्यापासून आपण 1 पंप रन मध्ये घेतोय, तो 48 तास चालल्यावर दुसरा पंप स्विच करणार आहे, तो 48 तास चालवणार आहे आणि त्यानंतर दोन्ही पंप ओके झाल्यावर आपण ऍट अ टाइम 2 पंप चालवण्याचा फुल प्रयत्न करणार आहे. सर आम्ही विचारायचे प्रश्न. होय सर, आम्ही प्रश्न विचारले चालते. सांगितले की अजून तू घेऊन ये 4 लोक. बरं दुसरा प्रश्न, पुढचा मुद्दा सर, पुढचा मुद्दा झालं. नाही 1 मिनिट ऐका ना साहेब. मला काय म्हणायचं म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणताय की 2 महिन्यापर्यंत आपण सांगू शकत नाही कन्फर्म की स्कीम चालू होईल की नाही. बरोबर की नाही. म्हणजे स्कीम चालू होईल पण असं पण चालू होऊ शकतं. एखाद्या टप्प्यावर काही इलेक्ट्रिक काय होतंय माहिती तो रिपेअर करायचा परत पुढे चालायचं असं. आता आम्ही शेतकरी म्हणून काय म्हणजे कसं आहे माहितीये का, पाऊस आम्ही समजू शकतो. आज आला, हवामान खात्याने सांगितलं नाही आला, पाऊस शाळेला सुट्टी दिली आणि पाऊस नाही पडला. पण
सर जी शाश्वत स्कीम आहे त्याच्या बाबतीत नाही ना असं झालं पाहिजे. काय होतंय मग आता शेतकऱ्याची लागवड राहिली, एखादं पीक राहिलं, म्हणजे आता हे साहेब मला काय म्हणायचं बरं का सर निर्लक्ष त्याला कळायला वेळ लागणार आहे, पण आपण नाही. स्कीम चालू ठेवणार आहे ना. सर. तुम्ही चालू केली. 2 दिवस चालली. हा. तुम्ही आता 4 दिवस झाले बंद झाली. हा. काय ते चाललं नाही, उपयोगी नाही. नाही ना, पण त्यासाठी तुम्ही म्हणता 2 महिने नाही चालणार, घोटाळा होईल. नाही ना, त्याच्या एक्सपर्ट टीम बोलवणार आहे ना इथं थांबायला येईल. हा, ऑनलाईन. नाही ऐका ना, होय, एकच मिनिट. एक जणांनी विचारला प्रश्न होय काय होईल मला काय म्हणायचं आपलं साहेब बरं का आता तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की डिसेंबर पर्यंत यायची तुम्हाला इलेक्शन लागेपर्यंत मी तोपर्यंत पंप चालू करायला नको, वाई नको, काय नको, येऊ द्या, नाही तर मारवाडी येऊ द्या. उद्या चालू पडली पण 4 दिवसांनी झालं, पण 15 दिवस गेले ते. म्हणजे सुनियोजित केल्यासारखं वाटतंय. मी सांगत जबाबदार आहेत ना व्यक्ती याच्यामध्ये, त्यांनी सुनियोजित असं केलं की ही योजना बंद पडली पाहिजे. साहेब मला काय म्हणायचं एक साधा प्रश्न माझा असेल, टोटल किती पंप आहे पुरंदर जलसिंचन योजनेला? टोटल किती पंप आहेत? 1 ते 6 का? किती पंप आहेत? हा हे जे टप्पे आहेत तुमचे 16 हा 22 22 पंप आहेत ना. आता योजना बंद पडली म्हणजे टोटल 22 पंप ऍट द टाइम बंद आहेत? नाही ना, 22 नाही बंद. नाहीये बंद. मग आता योजना जे पंप जे चालू आहेत त्याच्यातून पाणी चालू आहे का? हा. हा मग आता जे बंद झाले तुम्ही म्हणा, मग ते तुम्ही एक 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 चालू करताय ना आता, बरोबर ना? हा मग मला काय म्हणायचं की तुम्ही जे पंप चालू केले, तर आता आमदार साहेबांनी जो मेन प्रश्न विचारलाय त्याच्याकडे परत एकदा येऊ की 4.5 कोटी हे जे खर्च झाले त्याच्यामध्ये किती आता खर्च किती झालाय, कसे कामं झाले ते तरी कळू द्या. 4.5 कोटीमध्येच आपण 2 पंप रेडी केले. बर आणि 2 उरलेले जे 2 पंप आहेत, 2 पंप ते आपण आता विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव गेलाय त्यामध्ये बरं. आता 2 महिने लागणार आहेत म्हणताय तुम्ही. 2 महिने शेतकऱ्यांनी काय करायचं? नाही, मी 2 महिने चालू व्हायला नाही म्हणत, मी त्या माणसाला म्हणतोय शिकायला. 2 महिने मी स्कीमला नाही म्हणतो, स्कीमला 2 महिने नाही म्हणतो. जो माणूस आहे ना त्याला शिकायला म्हणतो मी 2 महिने जाणार आहे. त्याची एक एक्सपर्ट टीम बोलवणार आहे. मला काय म्हणायचं साहेब, तुम्ही नवशिका माणूस आणलाच कशासाठी? त्यातला सर आता हे ऑनलाईन नवशिका आणायचा विषय नाही. गुजरातची एजन्सी काय आणली? तुम्ही ओपन टेंडर होतं नाही, ओपन टेंडर होतं ना, मग फक्त महाराष्ट्र सोडून गुजरातची एजन्सी कशी आली? साहेबांच्या कुणाच्या हातात काय माहितीये का, तुम्हाला खरं सांगू का, दोन्ही साहेबांच्या हातात काय नाहीये, जसं महाराष्ट्राच्या हातात काय नाहीये. आपलं पुरंदर उपसा आहे ना, अगोदर ठाण्यामध्ये टेंडर होतं, आता गुजरातमध्ये गेलंय. जसं महाराष्ट्र अगोदर ठाण्यामध्ये होता, आता गुजरात चालवतंय. म्हणजे सॉरी आता राजकीय आलं फॉरगेट, पण आपले जे 1, 2, 3, 4 टप्पे आहेत, 5, 6 टप्पे आहेत टेंडर आहे ना, काय झालं माहितीये का, ते झालंय. साहेबांनी उल्लेख केला तोच महत्वाचा. सॉरी आता हे सगळंच पत्रकारांच्या समोर आलं, सर आलं नसतं जर आपले अधिकारी वेळेत आले असते तर. मला आता एक सांगायचं की सगळ्यात मोठी बॉटलनेक हे आहे की 2 महिने जर ट्रेनी म्हणून आम्ही चालवणार तर हे आम्हाला मान्य नाहीये. एक तर आहे ना, आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विचारलेला सर प्रश्न एक होता की आम्हाला पाणी मिळायला कधी सुरुवात होणार आहे, कारण आता स्वच्छ पाणी आहे. माझं लोकप्रतिनिधी म्हणून, खासदारांचं लोकप्रतिनिधी म्हणून ह्या तालुक्यातल्या पुरंदरच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावाचं मत आहे आमच्याकडे पाणी नाहीये, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत, मी पालकमंत्र्यांनाही पत्र दिलंय, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी हवंय प्रत्येक ओढ्या नाल्यापर्यंत जायला. गरज पडली तर आम्ही कलेक्टर साहेबांशी पण बोलू. हे मी आपल्याला मीटिंग सुरू होताना सुरुवातीला सांगितलं की आम्हाला काही करून आमचे ओढे नाले आता पावसाच्या काळामध्ये आता किरकोळ भुरभुर आहे, पाऊस प्रॉपर नाही, सगळे ओढे नाले आमचे भरले गेले पाहिजेत. पुरंदर उपसा फुल फ्लेजमध्ये सगळ्या कार्यक्षेत्रातल्या गावांमध्ये चालली पाहिजे आणि कंटिन्यू चालली पाहिजे. ह्याच्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? जर काय नियोजन नसलं तर आम्हाला सांगा. जसं आम्ही पूर्वी पालकमंत्र्यांना विनंती केली, आमच्या खासदार महोदयांना विनंती केली, सोमेश्वर कारखान्यावाल्यांना आम्ही घेऊन आलो इथपर्यंत, त्यांना विनंती केली, त्यांनी ऐकलं.
अजून जर कुठं असतील असे लोक आम्ही आणून त्यांना विनंती करू की बाबा चला आपणच योजना चालू करू, तुमच्या टीम बरोबर आम्ही लोक देतो तुम्हाला, किंवा आम्ही हे करतो, मदत करतो, किंवा आमचे शेतकरी करतील. आता काय गरज शेतकऱ्याची आहे सर आता. तर मला त्याचं एक सर महत्वाचा विषय तेवढा एक सांगितलं तर बरं होईल. फक्त सर आमचा वीक पॉईंट फक्त इलेक्ट्रिक सिस्टीम आहे, मेकॅनिकल सिस्टीम आपली ओके आहे. फक्त इलेक्ट्रिक सिस्टीमला आम्हाला काय इश्यू आहे आम्ही सुद्धा प्रिडिक्ट करू शकत नाही. 1 ते 4 मधल्या कुठल्याही टप्प्याला सॉफ्ट वॉटर जाईल, पॅनल जाईल, एसी जाईल, यासाठी फक्त आम्हाला एक एक्सपर्ट टीम आम्ही त्या एजन्सीला आता दिलंय, त्याला तर आम्ही देणारच आहे पत्रकार. तुझी कुठल्या साईटवरची असेल ती इथं डिप्लॉय कर, 1 महिनाभर कर, 20 दिवस कर. आपल्याला ही स्कीम विनाव्यत्यय कंटिन्यू चालू राहील या दृष्टीने तुझी अजून 4-5 जणांची इथं टीम डिप्लॉय कर आणि पूर्ण क्षमतेने कशी स्कीम चालेल या दृष्टीने आम्ही फुल प्रयत्न करू. इलेक्ट्रिक सिस्टीमला त्याला म्हणून पुण्यातून कोणाला हायर काय झालंय माहितीये का, 9 जून पासून मी फॉलोअप करतोय. आमचं अधिवेशन संपलं, अजूनही पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, कुठं पूर आला. आमच्याकडे सुद्धा चांगला पाऊस, म्हणजे आज मला वाटतं नाजर सुद्धा आता ओसंडून व्हाईल. अजून 1-2 दिवस असाच पाऊस राहिला वरती आपल्याकडे गराड्याला किंवा ह्याला तर अशी परिस्थिती आहे. परंतु आज काही भागांमध्ये एवढी भयानक परिस्थिती आहे, तिथं लागणी राहिलेली आहे, सगळं काय राहिले सर. हाय ना, आता त्याला विनंती करणं. आता आम्ही ऐकलं तुम्ही कारवाई करणार, अधिकारी तुमचा सगळ्यात ज्युनियर अधिकारी सुद्धा मीटिंगला उपस्थित नाही, त्यांनी केलेल्या क्लेम त्याही सगळ्या ऐकल्या. तुम्ही काय आता त्याच्यावर घेताल ऑन रेकॉर्ड जरी आपण बोललो असलो किंवा काय मला माहीत नाही, पण आहे ना आज मला एक म्हणायचं की मला पाण्याच्या बाबतीत तरी शाश्वत आहे ना आश्वासन तर आहे ना, राजकारणासारखं नको. आम्ही जसं बोलतो ना लोकांची करतो, पाणी येईल उद्या लक्षात, किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये सांगतो सर आज लोकांच्या लागणी राहिलेल्या आहेत, नोंदी झालेल्या आहेत. आज लोकांची पिकं हे करायची आणि डिपेंडन्सी आहे ना पुरंदर उपसा कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांचे आहे सर. आम्हाला फिक्स आहे ना, मला पाहिजे की किती तारखेला माझी योजना सुरू होईल, त्याचं सातत्य काय राहील, त्याच्या बॅकअपसाठी डिपार्टमेंटकडे काय नाही, डिपार्टमेंटकडे ना तर आम्हाला सुचवा. आज जर तुमच्याकडे आता मेकॅनिकलसाठी आम्ही सोमेश्वर कारखान्याकडे गेलतो, इलेक्ट्रिकसाठी आम्ही प्रावकडे जाऊ किंवा इलेक्ट्रिक कंपनी असेल ना अजून कुठल्या, तर प्राव मला वाटतं आपल्याकडे नाहीये पुरंदरमध्ये, बंद झाली, पण इलेक्ट्रिक कंपनीकडे जाऊ कुठल्या तरी, आम्ही त्यांना विनंती करू. आता शोधतो आम्ही ते पण ना मग, किंवा मग आणखी कोणी सांगा, तुम्ही सजेस्ट करा सर आम्हाला, ते आम्ही करतो. काय हे बघा, आम्हाला इंटरेस्ट आहे ना सर. मी काय आपल्याला वेठीला धरायला किंवा मला हाऊस आहे म्हणून येणार, तब्येत बरी नसताना 10 वाजेपर्यंत बसायला आलं नाही. हे पत्रकार पण बसलेत, ते मलाच उद्या टीका करतील की एवढा वेळ बसवलं म्हणून. त्यांना वडापाव खायला घातला सोमवतीच्या पहिल्या दिवशी. पण बिलीव्ह मी, माझं स्वतःचं एकच म्हणणं आहे सर की आज तुम्ही मला आहे ना ह्याच्यातनं मार्ग सांगा की मला उद्या सकाळी, म्हणजे माझी ही तयारी आहे, उद्या सकाळी पाणी येण्यासाठी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये, आणि हे करण्यासाठी काय करायला लागेल. उद्या सकाळी आपण 1 पंप चालू करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि तो पंप 1:48 तासानंतर दुसरा पंप रेडी करणार आहे, आणि मग आपण 2 पंप चालू करू शकतो. म्हणजे 1 आठवडा, किमान 1 आठवडा आम्हाला फक्त हे चेक करण्यासाठी द्यावा का कुठं 1 ते 4 मध्ये इश्यू येत नाही कुठल्या पंपाला, मोटरला, आणि 1 आठवड्यानंतर आपण फुल 2 पंप चालवण्याचा फुल म्हणजे प्रयत्न करू. उद्या 100% एक चालू होईल. हा, उद्या एक चालू होणार 100. 48 तास चालवण्याची शाश्वत आहे का साहेब तुम्हाला? हा, मग तुम्हाला ते सांगतो, आम्हाला किमान 1 आठवडा द्या, 1 आठवडा त्यासाठी द्या की आपल्या 1 आठवड्याने 2 पंप कसे चालतील, त्यासाठी आम्हाला किमान 1 आठवड्यापर्यंत द्या की 1 आठवड्यानंतर तोपर्यंत 1 पंप चालू द्या. 1 आठवड्यात फक्त 1 आठवड्याने आपण 2 पंप चालवायचं नियोजन आहे. 1 आठवड्याची मुदत तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आहे, पण 48 तास चालवण्याची शाश्वती आहे का तुम्हाला? पहिला पंप आता तुम्ही आता आहे बघा, 1 तासापूर्वी आम्ही प्रयत्न आमचे प्रामाणिक आहे. त्याला आता 7 किती भेटतील तेवढं, आणि ही इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे, तुम्हाला म्हणतो याचे ट्रिपिंग येतं. आता मी सकाळपासून तिथे होतो, मी टप्पा 4 क्लिअर केला, टप्पा 3 क्लिअर केला, 2 ओके केला, आणि इकडे आलो तर टप्पा 1चा आताच फोन यायला लागला का साहेब कमांड जात नाही, मोटर चालू होत नाही. आणि हे असे आता ते प्रॉब्लेम का चालू होत नाही, कुठला फ्यूज गेला, कुठला टायमर गेला, त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि याला ट्रिपिंग कसं असतं माहिती का, समजा
आपण टप्पा 1 पासून ठरवलं ऑनलाईन सिस्टीम आहे. 1 चालला तर 4 चालतं, 4 चाललं तर 4 चालतं. याला कमीत कमी 50 कारण आहेत की ट्रिपिंग होऊ नये. ट्रिपिंग म्हणजे बंद. हा, पण नाही, 48 तासात ट्रिपिंग नाही आलं ना तर पंप मोटर ओके. ट्रिपिंग म्हणजे ते प्रोटेक्शनसाठी असतं, पंपाच्या प्रोटेक्शनसाठी आणि मोटरच्या. ही एजन्सी काम पाच होती 5 वर्ष काय असेल ते त्यांना जर कळलं नाही तर तुमच्या नवीन एजन्सीला काय करणार आहे? नाही, मग ते सांगतो. आम्ही त्याला एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही कोणाला बोललेलं नाहीये. ज्या एजन्सीकडे ना त्यांनी त्यांच्याकडे पण त्याचा अनुभव असेल ना. नाही मला काय म्हणलं, आता हा माणूस जो बोलवलाय तुम्ही तो नवीन बोलवलं बरोबर आहे. कोण जो आलेले आहे टेंडर तो आलेले, पण याच्या अगोदरही कुणीतरी बघत होतं ना मेंटेनन्स. हा. मग त्यांना तर सर्व माहिती असेल ना त्याची हा, माहिती. वायरिंग सिस्टीम. माहिती. मग त्यांना का नाही बोलवते तू? मदत घ्या. त्यांची मदत का नाही घेत? माझं काय म्हणणं आहे, सोल्युशन निघू दे ना. विषय ऐका ना, विषयांतर नको. माझं काय म्हणणं आहे, मला आता फक्त आहे ना सगळ्यात महत्वाचं आहे की आठवड्याभर मी सातत्य राहील का. समजा आज सोमवार आहे, पुढच्या सोमवारपासून जर मोटारी चालू झाल्या दोन्ही, तर त्याचं सातत्य राहील का हा प्रश्न आहे. कारण काय माहितीये का, आज पाणी आलं सर, उद्या पीक अशी गोष्ट आहे ना, एक पाळी आली आणि दुसऱ्या पाळीला नाही आलं ना तर त्याचं आहे ना पेरणी, नांगरणी, कुळपणी, खुरपणी, औषध, खत, सगळ्याचा खर्च सर व्हायला तो ना. पीक दुसऱ्या पाळीला पाणी नाही आलं तर मरून जाते पीक. असं व्हायचं सर, तारीख यायची ना, आचारसंहिता करायची, मग काहीच करता येत नाही. माझा कन्सर्न आहे ना, काय माहितीये का, शाश्वत पाण्याचा माझा कन्सर्न आहे. सर याच्यावर बोलतो मी. आता मेन म्हणजे कचरा. आपण जरी म्हटलं कचरा प्लास्टिक, ते बरेच वेळेस तुम्ही ऐकलं असेल मागच्या 4 वर्षात, 5 वर्षात किंवा 10 वर्षात पुरंदर उपसा सिंचन योजनेला जो येणारा पाणी त्याच्यात कचरा प्लास्टिक भरतो. आपण क्रॅशर एक जाळी बसवली तरी त्याच्यात प्लास्टिक, आता गुटक्याच्या साईजचा पेपर तो मोटरच्या कूलिंगमध्ये जातो. आता हे मोटर कूलिंग का बरं आहे, बेरिंग्स थंड करायला. 1/2 इंची 4 इंची व्यासाचे पाईप किंवा एक वाटाण्यासारखं जे असताना पाईप फ्लो आहे, त्याच्यात जर कचरा अडकला ते बेरिंगमध्ये सर्क्युलेट होत नाही पाणी, त्याची कूलिंग होत नाही, ट्रिप होतं. ते टेम्परेचर 48 डिग्री असतं, 45 किंवा 48 डिग्री. 48 डिग्री वाढलं की ते ट्रिप होतं. जर समजा कचरा सातत्याने, आता ते आमच्याकडे भरपूर फोटोज आहे कशामुळे होतात. म्हणजे आम्हाला काही पंप बंद पडलं की आम्हाला काय म्हणजे हे सगळं टेन्शनच असतं की का बंद पडलं. म्हणजे आम्हाला काही एक साथ एवढे सगळे लोक, तुम्ही तरी तिथल्या भागातले, हा एवढा भागातला रोष आम्ही 3 सहन करतो. का बरं, ट्रिप झालं की सगळे बाहेर शिव्या देतात. म्हणजे इतके ऐकलंय ना मी, कधी मी हजर झाल्यापासून हे तुमचं सारखं नाटकच चालतं. बोलायला खूप सोपं असतं की हे तुमचं असं आहे, सारखं बघावं तर मेकॅनिकल बंद पडतं. कोणी समजून घेतलंय का काय? मी आज लोकांना सांगितलं, या फक्त बघा, कुठल्या केसमधनं आम्ही जातो. तुम्ही चॅलेंज देतो, तुम्ही 2 जे बोलत होते ना, अख्खा या, तुम्हाला 2 तास 3 तास 4 तास पूर्ण दिवस दाखवतो काय परिस्थिती तिकडे आणि कुठल्या परिस्थिती म्हणलं. आम्ही 4-5 लोक जे काम करतो, आम्हाला काय हाऊस नाही की लोकांचा रोष पूर्ण अख्ख्या 3 तालुक्यांचा रोष घ्यायचा. आणि आम्हाला एवढं सिव्हिरिटी आहे की पालकमंत्री, विद्यमान आमदार, मॅडम, खासदार, सगळे महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत. आणि ह्या अशा परिस्थितीत जर आपण चालवलं नाही तर आपलं माहिती आहे कोणाचं काय झालं होतं. तरी सुदैवाने सगळ्यांचं सहकार्य खूप आहे. आमदार साहेबांचं पण आम्हाला खूप लाभलेलं आहे, मॅडमचं पण हे होतं. पण आमची पण परिस्थिती समजून घ्या की ही जुनी किती, आज 24 वर्ष झाले. आज बरेच प्रश्न म्हणतात की 24 वर्ष चाललं नाही आणि आता काय झालंय. 24 वर्ष सातत्याने चाललं, पुरंदर योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हा, मग आताच काय येत आहे, त्याला बरेच कारण असतात. म्हणजे हाच विषय नाही की आता झालं किंवा आम्ही स्वतःहून जाणीवपूर्वक करतोय. सिस्टीमला खूप प्रॉब्लेम आहे. मान्य ना साहेब, आणि योजना चांगली करण्यासाठी आहे ना अजून त्याच्यात भरपूर आहे की आता मुंबई जॅकवेल म्हणा किंवा जानेवारीमध्ये आपण बंद ठेवलं पंपाची दुरुस्तीची कामं झाली. म्हणजे हा प्लॅस्टिक जो आहे ना, कॅन्सर सारखा रोग आहे पुरंदरला. म्हणजे का बरं, खूप प्लॅस्टिकचा एवढा वैताग येतो. डॉक्टर साहेब सिस्टीम होते नाही. 1 मिनिट ऐकून घ्या. हे माझं काय म्हणणं माहितीये का, हा आहे ना, 1 मिनिट ऐका ना सर, ऐका ना. ते जे आता बजेट सँक्शन झालेले, मागच्या वर्षी जे मंजुरी झालेली पुरंदर उपचालन सर,
त्याच्यात काय करायचं ना ह्याच्या बाबतीत तर मी डीपीडीसी मध्ये मांडलंय पालकमंत्र्यांच्या समोर की बाबा त्याच्यामध्ये काय करायचं एकदा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही सांगा, आम्हाला इन्व्हॉल्व करून घे, काय होणार आहे हे तर आहे ना, मला मान्य आहे. आज मला आहे ना हे काहीच नको की पुढं काय करायचं सर. आज ऐका ना सर मला आज सगळ्यात महत्वाचा सर प्रश्न काय माहितीये का, जे माझ्या लोकांना आज पाण्याचा प्रश्न आहे ना सर, आज आपल्याला ना तो कसा सोडवायचा सर, आज आपण करंट गोष्टींवरती बोलूयात. मी कधी आहे ना टेंडर कितीचं निघतंय, कॉन्ट्रॅक्ट कितीचं होतंय, मी 1 मिनिट आजपर्यंत तुम्ही आता 1 वर्ष झालं तुम्हाला मी कधी विचारलं 4.5 कोटी कुठं खर्च झालाय? मी कधी विचारलं प्लास्टिकच्या बॉटल काढायला माझ्याकडून पैसे गेलेत किंवा लोकांच्याकडून पैसे गेलेत ते का घेतले? मला पाणी पाहिजे, लोक माझ्या नावाने शेण घालतायत, काही मंडळी सांगतायत आम्ही काय केलं बाबा ते काढून घ्यायचे, ते पानपुड्याला पैसे द्या. मग सर तुम्ही केलं, काही वेळेस अधिकाऱ्यांनी पण कॉन्ट्रीब्युशन केलं तुमच्या, म्हणजे असं नाही म्हणत की आम्हीच फक्त केलं, सगळ्यांनी केलं. आम्ही कधी प्रश्न विचारला नाही, प्रतिप्रश्न त्याच्यामध्ये विचारला का कधी प्रश्न? आमची भावना एकच आहे, माझी स्कीम चालली पाहिजे. त्या स्कीमसाठी सर आहे ना आता आपण जे बोलतोय ना, म्हणजे काय होईल सर माहितीये का, मलाही वाटतं आता एक अधिकारी आले नाही आपल्याला, मलाही रात्रभर आपल्याला बसायचं ना, एक टू द स्पेसिफिक आहे ना सर आपल्याला की बाबा आठवडा, आता तुम्ही मानला आठवडा, मी मान्य केलं की बाबा पुढच्या सोमवारी सर पाणी स्कीम होणार आहे, त्याला सातत्य राहील का? जर सातत्य राहणार नाही तर एक सांगा, आपण आठवड्यात शोधू लोक की जे सातत्य ठेवतील, किंवा त्यांना इलेक्ट्रिक बॅकअपसाठी सर कसले लोक लागणार किंवा काय, किंवा त्या संस्थेमध्ये जाऊ, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ. आम्हाला म्हणजे तुम्ही सांगितलं ना, सजेस्ट केलं ना, इलेक्ट्रिकल कंपनी एवढी मोठी गव्हर्नमेंटची पुण्यामध्ये, त्यांच्याशी कुणाची तरी बोलून सर, जसं आपण मागे मेकॅनिकल मध्ये आपण ह्याची मदत घेतली, म्हणजे कुणाची सोमेश्वर कारखान्याची, इलेक्ट्रिक मध्ये कुणाची तरी मदत घेऊ. इन शॉर्ट मला काय म्हणायचं माहितीये का, आम्ही तिथे मदत करायला, आम्हाला सर पाणी पाहिजे नाही, ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीच नकोय. हिशोब पण सरकारकडे द्यावा. सर आता 3 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तुम्ही शाश्वत काय आहे ते सांगा. कधी योजना चालू होणार आहे, शाश्वत ते राहील का असं जसं ते विचारतायत आमदार साहेब, त्याचं काय उत्तर आहे ते आम्हाला चालू करण्याची दृष्टीने उद्या तयारी केली आपण. उद्या तयारी आणि वाढवणार ते जसं म्हटलं ते ट्रायल, कारण की आम्हाला ट्रायल घ्यावीच लागेल. ट्रायल म्हणजे पंपिंग चालू असतं, पंपिंगच्या याच्यातलं पण असतं, पण ते कुठेतरी फॉल्ट चेकिंग म्हणा किंवा ते सिस्टीममध्ये असतात. आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात आहे ना मोटरचे आणि याचे ह्युमिडिटी असतो, ओलावा असतो, हे फार छोट्या गोष्टी वाटतात, पण हे फॅक्ट आहे की एचटी पॅनल 11 केवीचा सप्लाय जो असतो ना, त्याला हे खूप मॅटर करतं. आणि आपण जरी म्हणतो ना, आता ही योजना उद्यापासून सुरू करणार, तुम्ही एकच पंप सुरू करणार. आता वाघापूर पंप क्रमांक 5 ला पाणी आल्यानंतर पाणी जर विचार केला गोडी नाले परमाळ्यास कोंडीपर्यंत सगळे मोकळेच आहेत ना, तुम्ही पाणी एका पंपाचं पाणी कुठं सोडणार तुम्ही? आणि एक पाणी तुम्ही सोडणार तुम्ही. तुमची ज्या अडचणी आमची पण अडचणी योजनामध्ये टाइम टेबल करताना स्टार्टिंग डेट सुरुवातीचा दिवस माहित पाहिजे. एक वडी एक साहेब एक वडा बरा 8 दिवसात आमच्याकडे 12 एक वडा आहे, ते सिंगापूरचं एक वडा आहे, 8 दिवसात तुम्ही एक मोठं करू शकतो. तुम्ही प्रथम म्हणले अजून 3 महिने दूर, त्यामुळे अनेक वेळा एक डॉक्टर असा आहे, तुम्ही ऐका, एक डॉक्टर असा आहे नाव सांगत नाही, तो काय करतो, किती कसले पेशंट होते आले की पहिले ऍडमिट करून घेतो, 7-8 दिवस काय होतो बिलच काढतो पहिली का नाका आता त्याला खात्री पडली, आता जागणारच नाही. मग ते म्हणतो आता त्याच्या बोला ना, तुम्ही भविष्यात काय करणार आहे, हे इंजिनियर राहणार, ते कंपनी, तुम्ही 2 तास आम्ही 10:30 वाजता साहेब आम्हाला आमच्या बायका बोलायचं बोलायला लागले. तुम्ही असं ठरवलेलं आहे का पुरंदरकरांना गटाराचं पाणी स्वच्छ पाणी सोडून गटाराचं पाणी शेतकऱ्यांच्या नशिबी ठेवणार आहे का? तसं काही आहे का? आता पाऊस जर चालू आहे तर मग येऊ दे ना स्वच्छ पाणी, त्यांना काहीतरी करा ना ते बाबा. 8 एप्रिलला 2 पंप चालू होता, 8 एप्रिलला पंप बंद पडलाय, त्याला तुमचा परत पंप चालू झाला, चालू होते एक पंप चालू होता. तेच सांगतो, टप्पा 1 ला बीटी पंप जे आहेत त्याच्या दुरुस्तीला किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. 28 एप्रिलला जो पंप बंद पडलाय तोच आता खोलून रिपेअरला नेलाय. मीनवाईल 3 नंबर पंप आपण तिथे रेडी केलाय या कालावधीमध्ये 2-3 महिने.
त्या किमान 2 पंप तिथं चालू राहते. म्हणजे 3 नंबर पंप दुरुस्त केला त्या 2 महिन्यात आणि जो 28 एप्रिलला बंद पडला तो आता दुरुस्तीसाठी पाठवला. सगळी योजना चालू व्हायला किती दिवस लागणार? सिस्टम केवढी मोठी आहे, त्याचे तुम्ही खोलल्यावर शाफ्ट बघा, त्याचे स्लीव बघा, त्याचा इम्पेलर बघा, बनत नाही सर. आम्हाला नाही ती 1 नंबर 2 नंबर तसं काय कळत नाही. पाणी कधी सोडणार पाणी कधी येणार शेतकऱ्यांना ते सांगा. 2 मिनिटात मीटिंग संपली. उद्या एकच पंप चालू होणार आहे ना साहेब, बाकीचे पंप कधी? 1 आठवड्याची मंजुरी द्या ना. मग बोलला एकच आठवडा आम्हाला द्या. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर 8-8 दिवस कमीत कमी म्हणतो 1 आठवडा. त्याच्या आत जर झालं चेकिंग तर लगेच आपण 2 दिवसांनी 2 पंप चालू करू शकतो. मी 1 आठवडा म्हणतो त्याच्या आत हा मग तेच म्हणतो ना 8 दिवसात सगळं चेक करून घेणार आहे. इलेक्ट्रिक साईड पण घेणार आहे. मी काय म्हटलंय पंप 48 तास चालल्याशिवाय आम्ही कन्क्लुजनला येऊ शकत नाही. तुम्हाला आमदार साहेबांनी 4 वेळा प्रश्न विचारला. 4 वेळा 4.5 कोटी रुपये तुम्ही कुठे खर्च केले ते दाखवा. तुम्ही त्याच्यावर आज एक शब्द बोलला नाही. म्हणलं 22 लाखाचं काय केलं त्याच्यावर पण बोललं नाही. पण तुम्ही आपल्याला भविष्यात हे करायचे तुम्ही आश्वस्त नका दाखवा. 22 लाखाचं ट्रॅश रॅक बसवलं पाहिजे. 4.5 कोटी प्रत्येक त्याच्यावरून ट्रॅश रॅकच्या वरून आता लेवल गेली. तुम्ही काय करताय खाली जसं गोल गोल पूर्ण साहेब जसं ते म्हटलं ना तसं उत्तर नका देऊ आम्हाला. काय होतंय 1 मिनिट तुम्ही एक्सप्लेन करून टाका संपलं. मी पुढे घेत नाही सर ऑलरेडी. म्हणजे मी आय गॉन आहे 88 लाखाचे जे पंप होते ते 2 पंप होते. त्याच्यापैकी एक ऑर्डर झाली ते होतं. त्याच्यापैकी 4 लाख पंप केले आपण. एक मिनिट त्यांनी साहेबांनी दाखल. मी पत्रकारांच्यासाठी 2 मिनिटं टप्पा ह्याला आहे ना काय केलंय 3 आणि 4 ला आहे ना टप्पा क्रमांक 1 ला 3 आणि 4 मोटरला 88,24,000 रुपये बरोबर ना सर. पुरंदर उपचा टप्पा 2 ला 1 आणि 2 ला 11,53,000 रुपये. पुरंदर उपचा टप्पा 3 ला 1 आणि 3 ला 17,80,000 रुपये. पुरंदर उपचा टप्पा 4 ला 16,52,000 रुपये. उपसा सिंचन योजना टप्पा 5 ला 1 लाख 1 आणि 3 ला टप्पा 5च्या 1 आणि 3 मोटारीवर हो 16,25,000. टप्पा 6 ला 4,61,000 बरोबर ना. आणि टप्पा हे नाही इलेक्ट्रिकल दुरुस्ती आणि इलेक्ट्रिकल दुरुस्ती आहे ना तशीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिकल दुरुस्ती केली आहे ती बरोबर ना 2,57,00,000 आहे. एक ऑर्डर एक्झिक्यूट झाली नाही म्हणजे 2,05,00,000 आपण मोठा रात्री पंप बांधायचा असेल ना त्याला एक कमिटी फॉर्म करावं लागते. कमिटी फॉर्म झालं नाही आलं सर माझ्या लक्षात. म्हणजे इलेक्ट्रिकला आपण एवढा खर्च केलाय 2 वर्ष नाही एका टप्प्याला नाही 106 नाही मला नको पत्रकार मला नाही काय आय एम नॉट इंटरेस्टेड इन टेंडर आणि खर्च. किती दिवस स्कीम चालली खर्च केला स्कीम किती दिवस एवढा खर्च केल्यानंतर स्कीम किती दिवस चाललेली. नाही ऐका ना माझं सगळ्यात महत्वाचं दुर्दैव काय माहितीये का माझं सुद्धा महाराष्ट्र शासनाचं सुद्धा आणि पाटबंधारे खात्याचं सुद्धा साहेबांनी आता मला जे दाखवलं ना मग आता मी कधीच बघितलं नाही. हे माझं दुर्दैव आहे. परंतु 9,71,000 रुपये वॉकी टॉकीला खर्च झाले बरोबर ना सर. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ऐका ना हे हॅलो गरजेचं होतं कारण की ना बरेच ठिकाणी माणूस सापडला पाहिजे पण आज सगळ्यात महत्वाचा अधिकारी सापडला. अधिकारी सापडला 6 तास झाले बसलो इथं वॉकी टॉकीचे 9 लाखाचं काय करते. अच्छा ऑर्डर मग खर्च झाला तेवढं सॉरी त्याची ऑर्डर झालेलं नाही अजून सॉरी मग मी जोक म्हणून मी मारला जरा सगळे फ्रेश होते.
अहो फोन नाही लागला तर व्हॉट्सअपवर पुढे लागतो यार. वॉकेटॉकी कुठून आणलं तुम्ही? हॅलो, मान्य आहे, आम्हाला माहिती आहे, कारण शेतकरी म्हणून आहे ना, मोबाईल बंद करू शकतो, वॉकी टॉकी बंद करू शकतो, त्यामुळे ते आयडेंटिफाय होतं. दॅट इज वंडरफुल, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ती. खर्च केल्यावर किती स्कीम झाली सर? खर्च केल्यावर स्कीम चालली किती दिवस? आता पहिला केलेला आहे ना, जानेवारीचा केला ना, जानेवारीचा खर्च केल्यावर एप्रिलपर्यंत चालली का स्कीम? 3 महिने एक पंप एकच चालला होता बरोबर? एप्रिलमध्ये 28 एप्रिल पर्यंत आपले 2 पंप कंटिन्यू चालले. म्हणजे एवढं 4.5 कोटी खर्च करून फक्त 3 महिने? 4.5 कोटी खर्च झालेच नाही सगळे. ऐका ना, हे जे खर्च दाखवला सरांनी सांगितलं दाखवलेला ते त्याच्यावरती खर्च झालेला नाही. खर्च व्हायचा आहे, इथून पुढे व्हायचा आहे. यातले फक्त पाठीमाग दुरुस्तीची काम पाठीमागायची किरण्याकरता ऍडव्हान्स केलीत आपण. कोणाला समजा खर्च हा विषय बाजूला राहू द्या, 2 महिने दुरुस्ती करता वेळेला बंद होती. मला माहिती आदेश आत्ता दिले 2 महिन्याच्या. साहेब मला सर मला माहिती आहे, मी बघितलं, मी मागाशी काही डिपार्टमेंट मी आहे ना, मी निगेटिव्ह कुठंच नाहीये, तुमचं डिपार्टमेंट पॉझिटिव्ह आहे. मला पालकमंत्र्यांनी डीपीडीसीची मीटिंग मध्ये सांगितलं तातडीने योजना सुरू करा. तुम्ही काय म्हणे त्यावेळेस काय तांत्रिक अडचण येतो, तुम्ही त्यांच्या काही दिवस आणून दिला नाही, मग ते आधीच कसं काय दिला आणि 16 आधीच दिला कसं काय? ते आधी बसले का पहिले दुरुस्त करा? तुम्ही आपला वेळ मारून दे. सांगितलं की गपचूप सांगितलं वितरण व्यवस्थेला क्लिअरिटी की बाबा आपल्या पंपांची शाश्वतता काय. कारण काय माहिती का, शेतकऱ्यांची लागण राहिलेली आहे. प्लस आहे ना, आता काही शेतकरी म्हणजे आता चातकासारखे बघतात माझ्याकडे पोंड्यावाले, कारण त्यांचे आहेत ना, जसं आता पाऊस कमी जर पडला तिथे मध्ये चांगला झाला पाऊस म्हणून ते मागणी नाहीये तिथं, पण जसं आता कमतरता येईल ना तसे सगळे आहेत ना, एक एक करून आता अंगावरती यायला शेतकरी सुरुवात होईल. पाणी माझ्याकडे कधी येणार शाश्वत? शाश्वत म्हणजे काय की कंटिन्युअस प्रोसेस. पाणी कधी येणार हे कसं काय सर आता कळणार आम्हाला? कधी तुम्ही म्हणजे काय सांगताय त्याच्याबद्दल? एक तर चालू करतो, एक म्हणजे सर ट्रायल होतंय. हा नाही सर, 1 आठवड्याने कन्क्लुजन येणार, मग कन्फर्मेशन कधी करायचं आपण सर? सोमवारपर्यंत 100% करू. पहिले 2 म्हणजे हे झालं ना, पुढचे 2 कंपन्यांमध्ये घ्यावं आज झालं तर आपण 2 पंप लगेच चालू पण करून देणार आहे. रात्री केल्यानंतर लगेच ऍट टाइम 2 पंप पण चालू करून सोमवार पण झालं. ओके आता शेवटची तुम्ही इथं किती वेळ मारून द्या, तिथं आले ते लोक समजा माग सोडलंय दगड साहेबांना, माग लोक आता राखेल लोक नाही घ्यायची. लगड साहेबांना कमीत कमी दिवसातून 10-15 वेळा तरी शिवाय घ्यायला लागले. आता उभे बसले ते शेतकऱ्याच्या अडचणी असतात. 7 महिने संपला, ऊस आता कारखाना मोकळा नाही तुमच्या इथून काम करायला. आमचा ऊस शेतकऱ्यांचा बऱ्याचदा असं होतं की तुमच्या लोकांकडून सुद्धा मिसगाईड होते. म्हणजे विषयांतर करण्यापेक्षा 10:30 वाजले आता. सर माझं काय म्हणणं आहे की आजच्या मीटिंगच्या सगळ्यात महत्वाचं सार म्हणजे ना, लोकांचा जो संभ्रम आहे. एक तर लोकांच्या मध्ये संभ्रम होता की 48 कोटी जे मंजूर झाले ना, ते जानेवारीमध्ये 48 कोटीचं टेंडर निघालं आणि सगळे खाऊन टाकले आणि भ्रष्टाचार झालाय. जर भ्रष्टाचार झालाय तर कुठं झालाय हे लोकांच्या समोर आहे ना. लोकप्रतिनिधी म्हणून पारदर्शक आले पाहिजे. जे 4.5 कोटी खर्च केलेत ते कसे कसे केलेत ना, ते सगळे ना आपण डिपार्टमेंटनी प्रेस नोट घेऊन त्यांना डिक्लेअर करावे. हे माझं लोकप्रतिनिधी म्हणून आजच्या मीटिंगमध्ये आपल्याला आव्हान आहे. तुम्ही मांडले माझ्यासमोर, पत्रकारांच्या समोर मांडले.
लेट पीपल नो ना किती खर्च झाला आणि किती नाही झाला. म्हणजे 4.5 कोटी पैकी पण बरेच गोष्टी आहेत की अजून झालेल्या नाहीत किंवा टेंडर बरोबर ना त्याचे प्रोसेस झालेले नाही. जसं आपण ते हे म्हणलं वॉकी टॉकी आलेच नाहीत अजून, म्हणजे अजून ऑर्डरच झाली नाही, प्रोव्हिजन झाली पण ऑर्डर. तर ते सगळं काही लोकांच्या समोर येऊ द्यात. दुसरं जे ट्रॅक फ्लडला म्हणजे फ्लडच्या ज्या ट्रॅकला किती लेवल पर्यंत आपण जाळी केली किंवा किती लेवल पर्यंत केलं तर त्याच्यावरती जर वॉटर लेवल आली तर मग आपण पूर्ण वॉटर लेवलला म्हणजे आपण रेड लाईनलाच करायला पाहिजे ना. ते जिथं रेड लाईन किंवा ब्ल्यू लाईन आहे त्या रेड लाईनलाच आपण करायला पाहिजे होतं ना. दरवेळेस जर आपल्याला माहित नाही ना आता पाण्याची अवेळी कधी पाऊस येतोय तर कधी दुष्काळ येतोय तर त्याची आपण का केली नाही ते करताना. आणि जर आता आपण काय करतोय म्हणजे आता जर आपण करणार तर ते मग रेड लाईन पकडणार ब्ल्यू लाईन म्हणजे किती मोठा पूर आला तरी उद्या आमच्याकडे कचरा यायला नको. ह्याच्यासाठी आपण काय करणार ते प्रेसमध्ये द्यावं. दुसरं म्हणजे ना हे जे भेलकेंचा विषय आहे अलग लक्षामध्ये हा आमच्या अख्ख्या तालुक्यामध्ये स्प्रेड झालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की काय होणार आहे ते अलग लक्षात. एखादा शाखा अभियंता म्हणतोय आम्हाला काय म्हणायचं माहिती का आम्हाला सवय एखादा कार्यकर्ता म्हटलं तर आम्ही राजकारणामध्ये जाऊ. कोण म्हणतं ते तुला घरी पाठवतो तुला हे करतो ठीक आहे बाबा लोक ठरवतील पुरंदर हवेलीची जनता काय कुणाला काय करायचं ते. परंतु मला असं म्हणायचं की ह्याच्या बाबतीतला काय निर्णय आहे तोही सांगावा. तो निर्णयाचा आपण म्हणजे त्या निर्णयाचा मी प्रेस नोट नाही म्हणणार परंतु त्या निर्णयाचं आपण काय करणार आहात ते आपण आणि मला वाटतं हे भोसले साहेब मिळून ते ठरवून सांगाल. परंतु हे 4.5 कोटीचं जे आहे ते दुसरं म्हणजे उद्या ट्रायल रन फर्स्ट मोटरचा होतोय. आठवड्यामध्ये आम्ही दोन्ही मोटरचा ट्रायल रन करतोय आणि शक्यतो म्हणजे पॉझिटिव्हली जर झालं सगळं काय तर तो ट्रायल रन सेकंड मोटर जर सोमवारी होऊन आपण वितरण व्यवस्थेला कळवाल की शेड्यूल की इथून पुढे अडचण येणार आहे का अजून किती महिने लागणार आहेत आम्हाला पाणी यायला आणि का लागणार. कारण शेवटी आहे ना सगळं मेकॅनिकल आणि मोटरवरती सर इलेक्ट्रिकवरती अवलंबून आहे. दुसरं म्हणजे जसं आम्ही पूर्वीच्या काळी आपल्या डिपार्टमेंटकडून न येता सुद्धा आम्ही आमचं हे वापरून बाबा मेकॅनिकलच्या आम्ही कारखान्याला विनंती केली आणि इलेक्ट्रिकवाले म्हणजे मोटरवाले दुरुस्त करणारे आणले. इलेक्ट्रिकच्या बाबतीत आम्हालाही सजेस्ट करा. उद्यापासून आहे ना आम्ही पण शोधू की बाबा कोण इलेक्ट्रिकवालं काम करतं आम्ही सजेस्ट करू आपल्याला किंवा आम्ही त्या टीमला विनंती करू. परंतु आणि आपणही बघा कोण चांगले बेस्ट येऊ शकतात ते आणि लेट्स वर्कआउट टुगेदर जेणेकरून आहे ना स्कीम लवकरात लवकर सुरू होईल. आपण हीच मीटिंग ना रिव्ह्यू मीटिंग परत एकदा नेक्स्ट सोमवारी सासवडलाच पुरंदर उपसाच्या ऑफिसमध्ये घ्यावी ही विनंती आहे मला इथे. आणि त्याच्या अगोदर ना सर हे 4.5 कोटी स्कीमच्या बाबतीतली ही माहिती आहे ना ती आपल्या ऑफिसकडून आहे ना प्रेस नोटच्या स्वरूपात जावी की बाबा आम्ही पहिला ट्रायल रन उद्या घेतोय 1 मोटरचा 2 मोटरचा घेतोय आणि एका आठवड्यामध्ये आम्ही निश्चिती सांगू की बाबा कधी स्कीम सुरू होईल ते म्हणजे कधी ते वितरण म्हणजे काय होईल माहितीये का शेतकरी आशेवर राहणार नाही. तर आज काय होईल माहितीये का 1 मोटर सोडली तुम्ही की शेतकरी आहे ना माझा पेरणी करणार लागण केली आणि जर मोटर चालू नाही झाली लक्षात त्याच्या दुसऱ्या पाळीला पाणी नाही आलं तर त्याची नांगरणी खुरपणी औषधं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळं वाया जाणार आहे. आठवण काय तसं एका मोटरमुळे कुठेतरी एकच लाईन चालवावी लागते. बरं सगळं माहिती राहील की बाबा काय बाबा लागण आजच्या ऐवजी आम्ही अजून 7 दिवसांनी करू पण शाश्वत लागण होईल. काय होईल की तुमच्याही डिपार्टमेंटला त्रास नाही तुमच्या काय म्हणतात वितरण व्यवस्थेच्या डिपार्टमेंटलाही त्रास नाही आणि शेतकऱ्याचाही पैसा वाया जाणार नाही. त्या व्यक्तीने बोललेलं सोडून बाकी सगळं प्रेसमध्ये सर आहे ना आपण प्रेस नोट स्वरूपात द्यावं. म्हणजे मला स्कीमच्या कमिटमेंट म्हणण्यापेक्षा स्कीमची प्रत्यक्ष स्थिती तुम्ही सगळी द्यावी. कमिटमेंट मी म्हणणार नाही प्रत्यक्ष स्थिती द्या कारण कमिटमेंट एवढं म्हणजे आपण हे नाहीये म्हणजे कॉन्फिडंट कोणच नाहीये बरोबर की नाही की काय राहील ते. तर तुम्ही प्रत्यक्ष स्थिती द्या की पुरंदर उपसाची ही स्थिती आहे सो दॅट पत्रकारांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जाईल बाबा प्रत्यक्ष स्थिती काय आहे स्कीमची. त्या व्यक्तीला सोडून त्यांना सुट्टी देण्याचा अधिकार आहे
एवढं तुम्ही आहे, तुम्ही तिथं सोडून पण आम्ही नाही. एवढी गुरमी करून जमणार नाही घड तालुक्यात. त्यांची वर सर तुम्ही शेती आहे तुम्ही सांगा काम केलं तुमचा आम्ही सत्कार करू. प्रशासकीय ऑर्डर आहे, तुमची ऑर्डर आहे काय? मग शंका असं राहणार विषय बरं का, त्यांची ऑर्डर आहे का ते पण पहिलं बघा. ऑर्डर आहे होती आणि ते असं उलट पालट बघत आमदारांची विरोधात म्हणजे हे घेतात का पुन्हा हे बोला शंकर आम्ही सुट्टीदार नाही त्यांना उद्या स्पष्ट सांगतो. त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार उद्या ती न्यूज मधून किंवा तुमच्या तुम्ही त्याची ऍक्शन काय घेतली आम्हाला कळलं पाहिजे. जर लोक शांत होतील साहेब, आम्ही विचारणार नाही. आता आम्हाला माहित नाही कोणते उद्या जर कळलं हेच तर त्यांना बऱ्याच संदर्भाला सामोरं जावं लागणार. गव्हर्नमेंटला नावं ठेवायची नाही, गव्हर्नमेंटच्या सिस्टीमला नावं ठेवायची नाही. मी लोकांची भावना, गव्हर्नमेंट आणि लोक जर एकत्र येत तर चांगलं काम होणार आहे. जर गव्हर्नमेंटचा किंवा सिस्टीमचा लूप हॉल आहे, आपल्या डिपार्टमेंटसाठी पण चांगलं आहे. हे जर डिपार्टमेंटला निश्चितपणे आम्हाला काय म्हणायचं माहिती का, डिपार्टमेंट शेवटी म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटनी काम केलं तर पाईपमध्ये पाणी येणार आहे, वितरण व्यवस्था वितरण करू शकणार आहे, आमचा शेतकरी पेरू शकणार आहे. बरोबर का सर? चुकीचं आहे. पण जर इलेक्ट्रिकली खराब झालं किंवा मोटर खराब झाली तर वितरण व्यवस्था काय करणार आहे? काहीच नाही करू शकणार आणि शेतकरीचं पीक वाया जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं हे जे लूप हॉल्स आहेत ना सर, ते तुम्ही तुमच्या सिनियरशी बोलून घ्या. माझं असं मत आहे की ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्यावरती क्लेम केले, ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लेट इट बी म्हणजे ना हे येऊ दे लोकांच्या समोर ना. माझं तर हे म्हणणं आहे. वास्तव परिस्थिती जर हे वास्तव, आता मी तुम्हाला सांगितलं ना ग्रीस घेतलेलं मला माहिती आहे, कारण ते ग्रीस कसं घेतलं आता मला मोठेपणा सांगायचं नाही, पण ग्रीस दिलेलं आहे. दुसरं का माहितीये का, कारण तुमच्याकडे प्रोव्हिजन नव्हती, नंतर तुम्ही पण प्रोव्हाइड केलं ज्यावेळेस तुम्हाला शक्य झालं. असं नाही म्हणत म्हणजे मी डिनाय नाही करते सर हे सगळ्या गोष्टी, पण त्यावेळेस आपण हँड इन हँड चाललो म्हणून ती फेब्रुवारी नाही माहिती आणि वितरण व्यवस्था नाही माहिती. शेतकरी सगळ्यात पहिलं टोला कुणाला मारतो? वितरण व्यवस्थेला. वितरण व्यवस्थेच्या अधिकाऱ्याला शिव्या देणार बोलणार, त्यानंतर दुसरा टोला कुणाला म्हणणार की नालायक आमदार आहे, काम चुकार आमदार आहे. बरेच आता मला वेगवेगळी नावं टाकलेली आहेत लोकांनी, बरोबर की चुकीचं? आता काही इंजिनियर आहेत ते म्हणतात मला काहीच कळत नाही म्हणून, बरोबर का नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी सर आहेत. तर ह्या सगळे जे होते ना सर, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, आमचं असं मत आहे की जर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे लोकांच्या समोर याव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे. ह्याच्यासाठीच मी मिटिंग घेतली होती. तुम्ही जर हे तुमच्या ऑफिसमध्ये घेतलं असतं तरी मी ते पत्राने दिलं असतं, मी तिथं तुम्हाला एवढीच विनंती केली असती. आज आलंय सर, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत. आपण सगळेजण उपस्थित राहिलात. आमच्यामुळे त्रास झाला असला तरी पर्सनली घेऊ नका, हा पर्सनल इंटेन्शन काही नाहीये. मला फक्त आणि फक्त माझ्या पुरंदर तालुक्यातल्या आणि आमच्या पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना पाणी हवंय, त्याची शाश्वतता सर आपण द्या. आणि ते पाणी आहे ना कसं शाश्वत मिळेल जेणेकरून लागण करून त्यांचं पीक सातत्याने सर कंटिन्यू राहील. ह्याच्यासाठी आता काय करायचं, पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही कन्फर्मेशन देताय, ती प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या पर्यंत येऊ द्या, म्हणजे त्याप्रमाणे शेतकरी पिकाचं प्लॅनिंग करत. एवढीच आपल्याला विनंती आहे. दुसरं म्हणजे पुरंदर उपसा योजनेचं स्टेटस, आपण टेंडर कसं काढतोय आता इथून पुढचं, त्याचा प्रोसेस काय राहणार आहे, ते कशा प्रकारे करतोय, काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. कारण आज आहे ना आम्ही तर राजकारणी आहोत. आम्ही गुजरात पण म्हणणार आहे, आम्ही ठाणे पण म्हणणार आहे, आम्ही मुंबई पण म्हणणार आहे, आम्ही विदर्भ पण म्हणणार आहे, मराठवाडा पण म्हणणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने काय होतं माहितीये का सर, आम्ही म्हणण्यापेक्षा आज फॅक्ट दिसतंय आम्हाला की एक इथं कंपनी होती, आम्ही पुरंदरमध्ये राहतो, मुंबईची लोक आली, इथं काम केलं, आम्ही कधीच बरं नाही काढला. कुणी येऊ द्या, आम्हाला पाणी मिळतंय ना, आम्हाला बाकीचं घेणं देणं नाही. आज 2019 पासून आमचा 50,000 टनाचा ऊस आहे ना 7,25,000 टन वरती गेला. ह्याला क्रेडिट आहे पुरंदर उपसा आणि 10 रुपये. हे आम्ही जाहीरपणे सांगतो की तुमच्या यंत्रणेमुळे, तुमच्या याच्यामुळे सर आहे ना मागच्या 4.5 वर्षामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये 5 लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन झालं. अनेक गाव आहेत ना फुलांची, बरोबर का चुकीचं, फुलांची अनेक गाव आहेत, ही ड्रॅगन फ्रूट, अनेक गावांमध्ये वेगवेगळी पिकं यायला लागली. एक वेगळी ओळख आहे ना आमच्या पूर्व भागाला आली. आमची घरं सुधारली, काँक्रीटची झाली. ही कुणामुळे झाली सर? आमच्यासारख्या राजकारण्यांमुळे नाही, केवळ पुरंदर उपसाने 2019 पासून ज्या कार्यक्षमतेने 4.5 वर्ष ही योजना चालवली सर, ती
आमचं म्हणणं काय माहिती का, त्या कार्यक्षमतेला कुठेतरी राजकारणाचं डोहाळ लागू नये एवढंच माझं सर मत आहे. ही झालं एक मुद्दा. आणि त्याच्यासाठी ना सर की पण काय झालं माहितीये का, म्हणजे ती म्हणतो ना आपण फांदी तुटायला आणि कावळा बसायला, तसा गुजरातचा कावळा बसला आणि फांदी तुटली. म्हणजे आता एक मिनिट, आम्हालाही माहिती आहे ऑनलाईन टेंडर झाले, त्यात कोण आले कोण नाही आम्हाला काही घेणं नाही, पण हे झालं हे फॅक्ट आहे ना सर. त्यामुळे फॉरगेट अबाउट दॅट. आज आम्हाला एकच हवंय, आमची स्कीम, आमचं पाणी, आम्हाला शाश्वतता, जेणेकरून ना जे कंटिन्युटी आम्ही 4.5 वर्ष ठेवली ते सातत्य तुमच्या सगळ्या टीमकडून राहावं, तुमच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिक आणि वितरण व्यवस्थेकडून. तर आहे ना आम्ही जे आता शाश्वत टिकवलंय, आज आम्ही पुरंदर म्हणतोय की आम्ही आता साखर कारखाना काढतोय आणि आमची साखरच म्हणजे ऊसच गायब झाला तर मग कारखान्याचं काय करायचं. तर असं तेवढं व्हायला नको एवढीच अपेक्षा ठेवतो, अपेक्षित करतो सर. पुढच्या सोमवारी आपण सगळेजण याल आणि मीटिंग घ्याल. दुसरं म्हणजे मी आता विनंती केली आपल्याला सूचनेच्या ऐवजी की आपण संबंधित खर्चाच्या बाबतची प्रेस नोट सर्व पत्रकारांना आणि चॅनलवाल्यांना उपलब्ध करावी, जेणेकरून आहे ना लोकांना पारदर्शकता राहील की बाबा आपण 2000 म्हणजे जानेवारीमध्ये ज्यावेळेस काम केलं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये, त्याच्यात प्रत्यक्षात खर्च किती झालाय, बरोबर की नाही, आणि त्याची स्टेटस आपल्यालाही सगळ्यांना माहिती की कुठल्या चायनीज मोटारी आहेत, कुठल्या मोटारी काय आहेत, ते सगळ्या गोष्टी लोकांनाही माहिती आहेत. लोकांनाही कळतं की 24 वर्षानंतर मोटारीची परिस्थिती किंवा एखाद्या लाईटच्या पाईपची परिस्थिती किंवा पाईपची परिस्थिती काय होती, ते सगळं आपण लोकांच्या समोर डिपार्टमेंट म्हणून मांडला. आम्ही राजकारणी म्हणून कितीतरी वेळा बोलून महत्वाचं तुम्ही डिपार्टमेंट म्हणून मांडा, ही माझी विनंती पण आहे आणि सूचना पण आहे. आपण आपल्या सिनियरशी परवानगी घेऊन ते मांडावं ही माझी नम्रपणे विनंती आहे. दुसरं म्हणजे सोमवारपर्यंत पुढच्या आठवड्यात आपण म्हटलं त्याप्रमाणे उद्या एक मोटर, सोमवारपर्यंत 48 तासानंतर दुसरी मोटर आणि दोन्ही मोटरांची ट्रायल सोमवारच्या आतमध्ये पूर्ण होऊन तुम्ही कमिटमेंट त्या दिवशी द्याल. वितरण व्यवस्थेच्या साहेबांनाही मला विनंती करायची की जर सॅटर्डे पर्यंत आपल्याला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं शाश्वतता आली तर वितरण व्यवस्थेने इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटनी साहेब एकत्रितपणे तिन्ही डिपार्टमेंटनी मिळून आहे ना सोमवारी आम्हाला शेड्यूलच जर दिलं की आम्ही गाववाईज अशा प्रकारे पाणी करू शकतो, तर आम्ही काय करू की आम्ही शेतकरी म्हणून आम्ही पैशाची प्रोव्हिजन करू की आम्हाला कसं कसं पाणी हवंय, जेणेकरून आमचे सगळे तलाव, ओढे, नाले सगळे भरून आम्ही घेऊ शकू आणि आमच्या पिकाचं पाण्याचं हे होईल. तर सोमवारी आम्ही अपेक्षित धरतो. देवालाही प्रार्थना करतो, आज सोमवारी श्रावणातला पहिलाच 73 वर्षांनी योग आलाय आणि आम्ही भुलेश्वराच्या म्हणजे भूमीमध्ये आहोत, खंडेराच्या भूमीमध्ये आहोत. तर मला वाटतं खात्रीने आपल्या सगळ्यांच्याच एकत्रित ह्याला यश पण येईल आणि पॉझिटिव्हली सर जाऊयात सगळेजण. फक्त एकच अपेक्षित आहे की सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांना ह्याचं शाश्वतता आणि कन्फर्मेशन सर मिळावं, जेणेकरून आहे ना हे इमिजिएटली ना सुरू होऊन जाईल, बरोबर. आणि हे सारून मी म्हणजे मला वाटतं आजचं मीटिंग कन्क्लूड करूयात इथंच. सगळ्या पत्रकार बांधवांची तुम्हाला त्रास झाल्याबद्दल मनापासून दिलगिरी. 6 वाजल्यापासून आपण थांबलोय, पण तो विषय किती गहन होता, म्हणजे ते अधिकारी येईपर्यंत थांबणं किती गहन होतं सर. तुम्हाला जरी वाटलं असेल की आपण विनाकारण थांबलो, सर विनाकारण नाहीये. एखाद्यावरती म्हणजे जसं सरांच्यावरती आरोप झाला किंवा तुमच्यावरती आरोप झाला की हे 4.5 कोटीचं काय, म्हणजे त्यावेळेस तुम्ही जसं सांगितलं स्पष्टपणे काय होतं, प्रत्येकाला क्लिअरिटी लागते. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्याबद्दल जर कोण चुकीचं बोलत असेल तर मलाही त्याची क्लिअरिटी किंवा त्याला विचारलं पाहिजे पारदर्शकते, म्हणून मी हे बोललो. आपल्याला ते योग्य आहे. जर आपल्याला वाटलं समोरासमोर पण माझं बोलणं आहे, उद्या मी आपल्याला पत्र सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मी जे माझ्याकडे आले तर माझं कव्हरिंग लेटर त्याला देऊन आपल्यापर्यंत पाठवतो. आपण त्याची डिपार्टमेंटली माहिती चौकशी करून मला सदर्भ अहवाल द्यावा, कारण मी काही असा माणूस नाही की मी त्याची चौकशी करावी. आलं लक्षात, जरी करू शकत असलो तरी सुद्धा. तर तेवढीच फक्त विनंती सर आपल्याला करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी मला वाटतं 12 तारीख आहे ना, 12 तारखेला सर जानेवारीच्या पुढे आपल्याला पाण्याची मागणी खूप वाढणार आहे.
नवीनचं काम मी त्यांच्या म्हणले कमी 7-8 महिने लागतील. आपण सांगितले ना, बजेट नवीन जे काम आहे ते मी ऑलरेडी पालकमंत्र्यांना विनंती केलेली आहे. नवीन टेंडर जे कसं निघतंय त्या सगळ्याची माहिती, नवीन पंप कसे आहेत, त्याचं काम काय आहे, त्याचं कशा प्रकारे करायचं, या सगळ्याची माहिती सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सोमवारी आपण द्यावी. म्हणजे आपल्याकडे जेवढी असेल तेवढी द्यावी, किंवा आम्ही ते संबंधित आपल्या डिपार्टमेंटला मागून येणार ती पण माहिती मी सगळ्यांच्या सोबत. म्हणजे मी स्पष्टपणे माझं मत आहे की टेंडर निघाल्यानंतर तेही लोकांना कळायला पाहिजे की काय काय करणार आहे त्याच्यामध्ये. आणि जानेवारीपर्यंत होणं बी ते गरजेचं आहे. पुढचा दिवस मारतो. बरोबर, ठीक आहे. मग कन्क्लूड करूयात. धन्यवाद सगळ्यांचे. सगळ्यांची माफी, माझ्यामुळे जो उशीर झालाय आपली सर डिपार्टमेंटच्या लोकांची मनापासून माफी सर.